सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमच्या जीवनातील अडचणी, संकट आणि अडथळे दूर करून फक्त एका व्रतात सुख, शांती आणि समृद्धी मिळवायची असेल, तुम्ही काय कराल? हो, तुम्ही बरोबर ओळखलत. संकट चतुर्थी. आज आपण संकट चतुर्थी कशी करायची, संपूर्ण कथा, पूजा, अर्चना, पद्धत, व्रत कसं करायचं हे ते आपण जाणून घेऊयात. कोणत्या पुराणामध्ये चतुर्थी व्रताचं सांगितले ते आपण बघूयात. गणेश पुराणामध्ये सांगितलेलं आहे की संकट दूर करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला श्री गणपतीची पूजा अर्चना करावी. गणेशाची कृपा संकट दूर करते, मनोकामना पूर्ण करते आणि घरात सुख समृद्धी येते. स्कंद पुराणामध्ये सुद्धा संकष्टी चतुर्थी व्रताचं महत्त्व आणि त्याची कथा सांगितलेली आहे. मंगळवारी आलेली संकट चतुर्थी म्हणजे अंगारकी संकष्टी म्हणलेले आहेत, ते अत्यंत शुभ मानले जाते. इतर पुराणामध्ये वराह पुराण, ब्रह्मवर्त पुराण मध्येही संकट चतुर्थीचा उल्लेख आढळतो, विशेषतः भक्ती आणि उपवासाचे महत्त्व सांगण्यासाठी. संकट चतुर्थी ही भगवान श्री गणेश यांना समर्पित आहे. अतिशय पवित्र व्रत आहे. हे व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला केलं जातं. का करतात संकट चतुर्थी व्रत? संकट म्हणजे अडचणी आणि चतुर्थी म्हणजे तिथी, म्हणजेच याचा अर्थच आहे की संकट दूर करणारी चतुर्थी. या दिवशी श्री गणपतीची पूजा अर्चना केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात, सुख समृद्धी मिळते. संकट चतुर्थी हा व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला केला जातो. आणि कथा ह्याची आहे अशी सांगण्यात येते की कथा आहे ती छोटी कथा. कोणती कथा आहे ती? एकदा देव आणि दानवामध्ये संकट आलं. सर्व देवांनी आणि ऋषी मुनींनी संकट दूर करण्यासाठी श्री गणेशाची आराधना केली, म्हणजे हे व्रत केलं. गणेशाची कृपेने सर्व संकट दूर झाले आणि घरात सुख समृद्धी आली. म्हणूनच या दिवशी हा व्रत संकट दूर करणारा म्हणून केला जातो. हे व्रत आपल्याला समजतं की हे व्रत कोणी केले तर पहिल्यांदा देव आणि ऋषींनी हे व्रत सुरू केलेलं आहे. त्यांच्यामुळे संकट दूर केलं म्हणून याला संकष्टी हे नाव पडलेलं आहे. आणि मंगळवारी जर ही आली तर त्याला अंगारकी संकष्टी असं म्हणतात. ते अत्यंत शुभ मानले जाते. ह्या व्रताचा नियम जर पाळला तर मानसिक शांतता, मनोकामना पूर्ण होतात, जीवनात सकारात्मक ऊर्जा पण येते असंही म्हटलं जातं. आता प्रश्न पडतो आपल्याला, व्रत कसं करायचं? हे सकाळपासून आपण उपवास करायचा, संध्याकाळी काय करायचं, दिवसभर आपण उपवास करायचा, फलाहार घ्यायचं, दूध घ्यायचं, चहा कॉफी वर्ज करायचं, शक्यतो टाळायचं. फराळसुद्धा करायचं नाही. एखाद्या वेळेस आपल्याला नाहीच जमलं, ज्यांना शक्य नाही त्यांनी फराळ करावा, पण शक्यतो फराळ टाळावा. दूध आणि फळावरच राहावं आणि संध्याकाळी आपण गणपतीची पूजा अर्चना करावी. 21 मोदकाचा नैवेद्य दाखवावा, 21 दुर्वांची जोडी हार घालावा गणपतीला. जास्वंद गणपतीला आवडतं, जास्वंदाची माळ घालावी आणि धूप, दीप, नैवेद्य, आरती, मोदकांचा नैवेद्य दाखवा. 21 मोदकांचा नैवेद्य दाखवा आणि नंतर आरती करावी. देवाला मनोबनी प्रार्थना करावी गणपतीला. आणि हे व्रत कधी सोडायचं, म्हणजे उपवास कधी सोडायचं तर चंद्रोदयानंतर, चंद्रदर्शनानंतर हे उपवास सोडला जातो. आपण देवाला त्या दिवशी आपण सकाळी तर पूजा अर्चना करायची, संध्याकाळी सुद्धा गणपती देवाची पूजा अर्चना करायची. दुर्वा, फुलं, मोदक, लाडू, दिवा, अगरबत्ती, नैवेद्य सर्व गणपतीला आपल्याकडे गणपतीची मूर्ती असतेच, प्रत्येकाच्या देवघरात गणपतीची मूर्ती असतेच आहे. गणपतीच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करायचा. फुलं, धूप, दीप, नैवेद्य, अक्षदा, एक अक्षदा म्हणजे तांदूळ, 21 तांदूळ गणपतीला व्हावेत, ते सुद्धा शुभ मानलेलं आहे. गणपती स्तोत्र वाचायचं, नैवेद्य अर्पण करायचं आणि चंद्रदर्शनानंतर रात्री उपवास सोडायचा असतो. चंद्रदर्शनाचे वेळ हे प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे, प्रत्येक ह्याच्याप्रमाणे वेगवेगळे असते. 5-10 मिनिटाचा फरक असतो. काल निर्णयावर दिलेलं असतं, ते आपण पाहून मग उपवास सोडायचा. आणि हे केल्यानंतर आपल्याला काय होतं की आपल्याला मनोकामना सुद्धा पूर्ण होतात. संकट चतुर्थीनं आपल्याला मनोकामना तिथे गणपती देवाला म्हणून बोलून दाखवायची आणि ती झाल्यानंतर ते व्रत करायचं असतं. शक्यतो हे व्रत एकदा केल्यानंतर आपला
आयुष्यभर करावं असंच म्हणतात, म्हणजे सोडता येत नाही हे व्रत असं म्हटलेलं आहे. पण एखाद्या वेळेस आपल्याला नाही जमलं तर आपण संकल्प करून जर व्रत केलं चतुर्थी तर ते सोडता येते, असंही काही काही ठिकाणी म्हणलं जातं. का करतात हे व्रत जाणून घेऊया. गणेश म्हणजे काय? संकट दूर करणारा देव, संकटमोचन असं म्हणलेलं आहे गणपतीला. गणेशाला विघ्नहर्ता, संकटमोचन म्हणून ओळखलं जातं. प्रत्येक संकट, अडथळा, अडचण त्याच्या कृपेने दूर होतं. काम, व्यवसाय, घर, वैयक्तिक जीवनात येणारी अडचण, समस्या यावर गणपती देव मदत करतो. संकष्ट चतुर्थीला उपवास आणि पूजा अर्चना केल्याने काय होते? संकट दूर होते आणि मनोकामना पूर्ण होतात असं आपलं अध्यात्म सांगतं. भक्तीने जर गणपतीची कृपा मिळवायची, ही चतुर्थी म्हणजे गणेशाची कृपा मिळण्याची मुख्य अशी गुरुकिल्लीच आहे चतुर्थी तिथी. उपवास, पूजा अर्चना, मंत्रपठण हे सर्व संकट दूर करण्यासाठी उपाय आहेत. सोप्या शब्दामध्ये सांगायचं म्हणलं तर काय? जेव्हा जीवनामध्ये अडचणी येतात, गणपतीची आराधना केल्यास संकट दूर होते. त्यामुळे संकट चतुर्थीला गणेशाची पूजा अर्चना केली जाते. हे सर्व संकट मोचण्याचे दिव्य दिन आहे, म्हणजे दिव्य दिवस, पवित्र असा दिवस आहे संकट चतुर्थी. त्याप्रमाणे आपण जसे आपल्याला होईल त्याप्रमाणे आपण संकट चतुर्थी करावी. ज्यांच्या जीवनामध्ये संकट आलेले आहेत, ज्यांना आर्थिक अडचणी आलेल्या आहेत, त्यांनी तर अवश्य हे संकष्टी व्रत अवश्य करावं. कारण हे व्रत स्वतः देवानी केलेलं आहे, ते ऋषींनी केलेलं आहे. सगळ्यात प्रथम देवानी केलेलं आहे. त्यांचं संकट दूर झालं, ऋषीमुनींनी सुद्धा केलेलं आहे. त्यांचे सुद्धा मनाला शांती, म्हणजे मनोकामना त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत. त्याच्यामुळं हे व्रत आवश्यक आहे. संकट चतुर्थी हे व्रत अवश्य करावं. संकट चतुर्थी संकट दूर करणारी आणि जीवनात सुख समृद्धी आणणारी एक दिव्य संधी आहे. जय गणपती बाप्पा.